तर कोण म्हणतं फक्त मुलीच फक्त आपल्या मम्मीची छान अशी सेवा करतात आणि छान अशी कामात मदत करतात. तर तुम्हाला सांगते, आपण संस्कार चांगले दिले ना तर मुलंसुद्धा खूप छान पद्धतीने आपल्या मम्मीची सेवा करू शकतात, नाही का? तर मी असं का म्हणते ते तुम्हाला पुढं सांगतेच. आता त्या दिवशी मॅडमनी कौतुक केल्यापासून मी तर जाम हवेत होते, पण परत माझा काय त्या मायक्रमच्या वस्तूंना हात नाही लागला. त्याच्यानंतर पिल्लूला आणायला शाळेमध्ये गेले, कारण नागपंचमी दिवशी पिल्लूला शाळेला सुट्टी नव्हती. तर त्याला घेऊन वगैरे आले. तर त्याच्या शाळेमध्ये ना खूप मस्त असताना छान छान नागोबा बनवले होते, मुलांकडून बनवून घेतले होते. त्याच्यानंतर ना घरून पण द्यायचे होते, जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घरून द्या असं पण सांगितलं होतं. त्याच्यानंतर आम्ही आपलं निवांत बसलो होतो. तर पिल्लू ना माझे ना छान असे बघा, तुम्ही बघू शकत असाल, मी त्याला म्हटलं पिल्लू माझ्या डोक्यामध्ये ना चावतंय, जरा थोडंसं बघ ना काय झालं. तर तो ना सरळ सरळ अशी रेष भांग कसा पाडतो पण तशा पद्धतीनं भांग पाडून माझी खूप छान अशी मालिश करत होता आणि मला सांगत होता मम्मा कोंडा झाला आहे, इथं केस पिकले, तिथं हे झाले ते झाले. म्हणजे ते आपल्या संस्कारावर असतं की आपण मुलांना कसे संस्कार लावतो, नाही का? त्यामुळं ना मुलीच फक्त सगळी कामं करतात हा ना खरंच सगळ्यांचा गैरसमज आहे असं मला वाटतं. कारण मुलंसुद्धा खूप छान कामं करू लागतात, शिकवली तर सगळ्या गोष्टी त्यासुद्धा म्हणजे हँडल करू शकतात. त्याच्यानंतर ना आता ह्या साड्या आहेत ना, किती दिवस झालं आठवडं झाले आणून ठेवलेत, पण त्याचे फॉल त्याच्यानंतर अस्तर वगैरे काहीच नव्हतं आणलं. तर चला म्हणलं आज ब्लाऊज पीस कट करून घेऊया यांची आणि छान मस्तपैकी यांना फॉल वगैरे घेऊन येऊया. त्याच्यासाठीच मी ब्लाऊज पीस कट करत होते. तर मला नाही तर थोडंसं ही जी निळीवाली साडी आहे ना ती कमी वाटली. आता कसं होतं काय माहिती, घालून बघितली पण छान प्लेटा पडत होत्या, त्यामुळे जरा टेन्शन फ्री झाली. त्याच्यानंतर फॉल वगैरे घेऊन आले. आता प्रत्येकच गोष्टीमध्ये किंमत वाढायला लागली. जो फॉल 15 रुपयाला होता तो 17ला झाला, आता 17 नंतर आता तर तो 18ला झाला आहे. म्हणजे काय विषय ना, खूप म्हणजे खूप हार्ड विषय चालला आहे. 5 रुपयाचा धागा 6 रुपयाला झाला आहे. आता तर ते कितीला करतात काय माहिती. आणि तो धागा जसाच तसा पडून पण राहतो, कारण अर्ध्याला अर्धा तर अर्धाच जातो आणि अर्धा तसाच राहतो. त्याच्यानंतर फॉल स्वच्छ धुवून घेतले आणि आता फॉल आणून नुसतं ठेवून जशाच तसे लावणे हे तर चुकीचं आहे, म्हणून धुवून घेतले. तर बाकीचा व्हिडिओ उद्या बघू. चला सबस्क्राईब करा.